सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या, सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप, व्यक्ती आणि इतिहास बघितल्यानंतर आपणास सामाजिक मानसशास्त्राच्या उत्पत्ती किंवा सिद्धांत याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. वर्तनामागील कारणांचा स्पष्टीकरण किंवा वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यासाठी मानसशास्त्रामध्ये मांडण्यात आलेल्या वेगवेगळ्या सिद्धांतांच्या आधारावर आपण व्यक्तीच्या वर्तनाचं विश्लेषण करतोच, त्याचे स्पष्टीकरणही करतो, पण त्याचबरोबर त्या वर्तनामागील कारणांचा सुद्धा आपणास आढावा करता येतो. सामाजिक मानसशास्त्राच्या काही ठराविक आणि विशिष्ट अशा सिद्धांत आहेत किंवा उत्पत्ती आहेत. त्या उत्पत्तींच्या आधारावर आपण वर्तनाचे कसे स्पष्टीकरण करता येईल, त्याचबरोबर वर्तनामागील कारणं कशी शोधता येईल हे सहजपणे त्या सिद्धांतातून आपणास शिकायला मिळतं. वेगवेगळ्या तऱ्हाच्या वर्तन पैलू असतात, वेगवेगळ्या आचरण पद्धती असतात. या आचरणामागील कारणं शोधत असताना किंवा असे वर्तन का घडले याचं स्पष्टीकरण देत असताना आपणास या सिद्धांतांचा, या दृष्टिकोनांचा आधार घ्यावा लागतो. समाजातील असलेल्या व्यक्तींच्या अनेक वर्तनाचे शोध किंवा वर्तनाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न सामाजिक मानसशास्त्राच्या अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सिद्धांतावरून लक्षात येते. त्यापैकी आपण काही ठराविक उत्पत्तीविषयी आज माहिती घेणार आहोत. पहिली सिद्धांत किंवा पहिली उत्पत्ती जी आहे ती म्हणजे मोटिवेशनल थेअरी ऑफ सोशल सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्राविषयक प्रेरणा विषयक सिद्धांत. दुसरा अध्ययनविषयक सिद्धांत. तिसरा बौद्धिक सिद्धांत किंवा बौद्धिक दृष्टिकोन किंवा बौद्धिक प्रारूप. या तीन प्रारूपांच्या आधारे सामाजिक मानसशास्त्रामध्ये वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यात येते. पहिली जी उत्पत्ती आहे प्रेरणाविषयक सिद्धांत. व्यक्तीमध्ये ज्या प्रेरणा, गरजा निर्माण झालेल्या असतात त्यानुसारच व्यक्तीचे वर्तन घडून येते व सभोवतालचे, परिसराचे किंवा घटनांचे संवेदनही त्यानुसारच व्यक्तीला होताना पाहावयास मिळते. म्हणजे व्यक्तीच्या जशा गरजा असतात, ज्याप्रमाणे त्यामधील प्रेरणांची निर्मिती होते, त्या प्रेरणांच्या किंवा गरजांच्या आधारावर व्यक्ती सभोवतालच्या घटनांचं अर्थविवरण करण्याचा प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला खूप भूक लागलेली आहे, भूक प्रेरणा किंवा भुकेची गरज तिथे निर्माण झालेली आहे, तर अशा वेळेस ती व्यक्ती ही अन्नाच्या शोधातून सभोवताली जी काही वस्तू दिसते त्या वस्तूमध्ये अन्नाचं प्रतिबिंब पाहत असते. म्हणजेच आपणास ज्या गरजा निर्माण होतात, ज्या प्रेरणा निर्माण होतात, त्या गरजा आणि प्रेरणानुसार आपणास सभोवतालच्या जगाचे संवेदन होत असते आणि तशा प्रकारच्या आपल्या अभिवृत्ती देखील तयार होत असतात. स्वतःचा स्वादर उच्च राहावा, स्वतःविषयी, स्वतःला व इतरांना चांगले वाटावे असे ज्या व्यक्तींना वाटते, अशा प्रकारची ज्या प्रेरणा ज्या व्यक्तींमध्ये असते, त्या व्यक्ती मोस्ट ऑफ टाईम आपल्या अपयशाचे खापर हे दुसऱ्यावर टाकत असतात. परंतु जर यश मिळालेलं असेल तर त्या यशाचं पूर्ण क्रेडिट, पूर्ण श्रेय हे स्वतःकडे घेत असतात. यामुळे त्यांचा स्वादर हा वाढतो व स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण होतो व इतरांपुढे सुद्धा स्वतःची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच व्यक्तीच्या जशा प्रकारच्या प्रेरणा निर्माण होतात, ज्याप्रमाणे गरजा निर्माण होतात, त्या गरजा आणि प्रेरणानुसार व्यक्ती आपले वर्तन करत असते व त्यासाठी ती बऱ्याच वेळेस अशा प्रकारचा सुद्धा वर्तन करू शकते की सर्वस्व
जर अपयश आला असेल, जर चुकलं असेल तर याला तुम्ही जबाबदार आहात, आणि जर चांगलं जर घडलं असेल तर हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे, आणि स्वतःला चार चौघामध्ये असं उच्चभ्रू समजतात आणि स्वतःला मी कसा चांगला आहे आणि मी किती चांगल्या पद्धतीने किती निपुणपणे कार्य करू शकतो, अशा प्रकारची त्यांची अभिवृत्ती तयार होऊन स्वतःचा स्वआदराला धक्का पोहोचू नये. म्हणजे स्वआदर ही त्याची गरज आहे. स्वआदर उंचावणे ही जर त्याची गरज आणि प्रेरणा असेल तर अशा वेळेस ती व्यक्ती बऱ्याच वेळेस स्वतःला जर मिळालेलं अपयश असेल ते अपयश हे इतरांमुळे मिळालेलं आहे, पण स्वतःमधील असलेल्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवा किंवा स्वतःमधील असलेल्या ज्या काही अक्षमता आहेत त्या अक्षमता इतरांसमोर प्रक्षेपित करत नाही, अभिव्यक्त करत नाही. मात्र जर यश मिळालं तर त्या यशाचं पूर्ण क्रेडिट हे स्वतःकडे घेणारे असतात. म्हणजे प्रेरणाविषयक सिद्धांतानुसार एक बाब येथे स्पष्ट निदर्शनास येते की व्यक्तीमधील ज्या गरजा असतात, ज्या प्रेरणा असतात, त्यानुसारच त्या सभोवतालच्या जगाचं संवेदन होऊन त्याच्या अभिवृद्धीची निर्मिती होऊ शकते. त्यामध्ये मनोविश्लेषणवादी मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या वर्तनामागील कारणं जे आहेत, म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामागे मूळ लैंगिक आणि आक्रमक प्रेरणा या असतात. व्यक्तीच्या वर्तनामागील कारणं शोधताना या प्रेरणांच्या आधारे विचार करताना दिसतात. म्हणजे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनुसार त्यांनी लैंगिक प्रेरणा आणि आक्रमक प्रेरणा या दोन प्रेरणांना महत्त्व देऊन वर्तनाच्या मागील कारणांचा शोध हा घेतलेला आहे. या उलट सामाजिक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की विशिष्ट प्रकारची घटना, सामाजिक संबंध हे व्यक्तीच्या वर्तनामागे असतात. म्हणजे व्यक्तीचं जे वर्तन घडून येते हे वर्तनामागे सभोवतालची सामाजिक उद्दीपक परिस्थिती व विशिष्ट प्रकारच्या घटना आणि सामाजिक संबंध तिथं कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचा अप्रोच हा सामाजिक मानसशास्त्रज्ञांचा दिसून येतो. मात्र मनोविश्लेषणवादी मानसशास्त्रज्ञ हे वर्तनामागील कारणांचा शोध घेताना ज्या लैंगिक आणि आक्रमक प्रेरणा आहे यास भर देणाऱ्या असतात. उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी किंवा एखादी व्यक्ती ही व्यवसायानिमित्त बाहेरगावी जाते, घर सोडून कुटुंब सोडून ती बाहेरगावी जाते आणि बाहेरगावी गेल्यानंतर पूर्ण घरातली मुलं, घरातली सदस्य, सगळं परिवार सोडून जेव्हा व्यक्ती उदरनिर्वाहासाठी किंवा नोकरीच्या कारणासाठी बाहेर जाते आणि तिथे एकटे राहते त्यावेळेस त्यास एकाकीपणा अनुभवास येतो. आणि हा एकाकीपणा घालवण्यासाठी व्यक्ती हा शेजारील मंडळींशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतात, व्यावसायिक ठिकाणी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतात आणि एक विशिष्ट प्रकारचा समूह बनवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी बऱ्याच वेळेस जे काही लायन्स क्लबसारखे, रोटरी क्लबसारखे क्लब्स आहेत त्या क्लब्सला सुद्धा जॉईन होतात व अशा वेळेस ते लोक एक प्रकारचा आपला एकाकीपणा घालवण्यासाठी किंवा एकाकीपणा दूर करण्यासाठी सामाजिक संबंधावर अधिक भर देत असतात. तर काही वेळेस जर ती व्यवसायामध्ये असेल, उदाहरणार्थ IT क्षेत्रात असेल तर ITशी संबंधित असलेली वेगवेगळे नॉलेज अपडेटिंग करण्याचा देखील प्रयत्न करत असतात. तर बऱ्याच वेळेस असंही होतं, हा एकाकीपणा दूर करण्यासाठी बऱ्याच व्यक्तीमध्ये मादक पदार्थांचे सेवन करण्याची सुरुवात सुद्धा नाकारता येत नाही. म्हणजे एकाकीपणा घालवण्यासाठी किंवा एकाकीपणा दूर करण्यासाठी किंवा घरची आठवण कमी करण्याची गरज व्यक्तीमध्ये निर्माण होते व या गरजेतून व्यक्तीचे आता सांगितल्याप्रमाणे वर्तने घडून येत असते. सामाजिक मानसशास्त्रज्ञ प्रत्येक घटनेचा, प्रत्येक वर्तनापाठीमागील असलेल्या ज्या कारणं आहेत त्या कारणांचा शोध घेत असताना तेथे व्यक्तीमधील असलेल्या ज्या सामाजिक संदर्भानुरूप घटना असतात त्या सामाजिक संदर्भानुरूप व्यक्तीच्या वर्तनाचं वर्णन करणारे असतात. उदाहरणार्थ एक मुलगा रात्री 12 वाजता एखाद्या दुकानातून बाहेर पडतोय, चोरी करून बाहेर पडतोय आणि चोरी करून बाहेर पडल्यानंतर त्यास पोलिसांनी बघितलं तर पोलिसांनी बघितल्यानंतर तो त्याच्या खिशातलं असलेलं वेपन्स बाहेर काढून पोलिसांवर अटॅक करतो, हल्ला करतो. अशी एक घटना असेल तर सामाजिक मानसशास्त्रज्ञ त्याचं विश्लेषण किंवा त्याचं स्पष्टीकरण करत असताना असे स्पष्टीकरण करतात की कदाचित त्या मुलाला पैशांची गरज असेल, त्याची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती तशी नसेल, तसेच त्याने
स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी ही चोरी केली असेल, बिकॉज ऑफ हिज सोशो इकॉनॉमिक स्टेटस हा लो लेवलचा असेल म्हणून तो अशा वाम मार्गाला लागला असेल, किंवा बऱ्याच वेळेस असंही होतं की स्वतःमधील असलेला क्रेज, स्वतःमधील असलेले डेअरिंग समाजाला दाखवण्यासाठी काही लोक मुद्दामून अशा प्रकारचा अटॅक करतात, स्टर्न करतात, असंही सामाजिक मानसशास्त्रज्ञ सांगू शकतात. तर असंही याचं जी आपण त्याला वेपनने तो मुलगा वार करतो याचाच अर्थ त्याला त्यामधील असलेली आक्रमक प्रेरणा, ही आक्रमक प्रेरणा त्या पाठीमागे असेल, बिकॉज ऑफ येथे पोलिसांची भीती वाटली असेल म्हणून त्याने पोलिसांवर अटॅक केला आणि त्या भीतीपोटी स्वतःमधील असलेलं आक्रमकता त्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असेल. अशा पद्धतीने सामाजिक मानसशास्त्रज्ञ हे सामाजिक उद्दीपकाच्या संदर्भानुसार व्यक्तीच्या सभोवतालच्या परिसरा म्हणजे त्याला म्हणतो एन्व्हायरमेंटल आस्पेक्टनुसार प्रत्येक बिहेवियरचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण करण्याचं कार्य करत असतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते असे काही गुन्हेगार वर्तन करण्यामागे त्या मुलांची परिस्थिती कारणीभूत असू शकते. कौटुंबिक वातावरण पोषक नसेल, गुन्हेगारी स्वरूपाची त्याची पार्श्वभूमी असेल, त्यामुळे बहुतेक मुलांमध्ये गुन्हेगारीचं वर्तन हे घडून येतं, असं सामान्यीकरण हे सामाजिक मानसशास्त्रज्ञ करत असतात. म्हणजे सभोवतालचा परिसर, इथे आपण वर्तनवाद जर विचार केला तर वॅटसन यांनी सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा व्यक्तिवर्तनावर कसा परिणाम होतो याचं स्पष्टीकरण करत असताना सभोवतालच्या घटकांचा अधिक महत्त्व देऊन वर्तनाचं विश्लेषण किंवा वर्तनाच्या मागील कारणांचा शोध हा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण प्रेरणाविषयक सिद्धांतानुसार सामाजिक वर्तनाचे किंवा मानवी वर्तनाचं मूळ आणि मानवी वर्तनाचे स्वरूप व मानवी वर्तनापाठीमागील कारणं हे सामाजिक मानसशास्त्रज्ञ प्रेरणाविषयक सिद्धांताद्वारे याप्रमाणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात.